आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इतक्या रात्री काय काम काढलं मास्तरेन बाई? आईसाहेब तेवढं महत्वाचं काम होतं म्हणूनच आली. आईसाहेब आज रणजितजी आले होते, भाडं घेऊन गेले. तू वेदची परीक्षा घेतलीस, मान्य आहे तू कधीतरी चुकला असेल, पण त्याने आजपर्यंत जे केले ना ते तुझ्या भल्याचा विचार करून केले. अरे पण दादा, तू जर आधी बोलली असतीस ना मला, मी तुला हे करूच दिलं नसतं. अरे पण मला असं वाटलेलं. काय वाटलं? नली, मला मान्य आहे तू सध्या अस्वस्थ असतेस, पण म्हणून वेद सारखा एवढा चांगला मित्र गमावणार आहेस तू? मला पटतंय तुझं म्हणणं, पण मी ऑलरेडी चूक करून बसले ना दादा. पण मला खात्री आहे मी त्याचं मन ना पुन्हा जिंकेन. कधी? वेळ निघून गेल्यावर? आईने मला तुझ्यासाठी स्थळ बघायला सांगितले. ती दुसरा कुठला तरी मुलगा बघेल आणि तुझं लग्न लावून देईल. मग आयुष्यभर मी तिकडी आहे लपवत बसायचंय तुला? असं जगायचंय आयुष्य? नाही ना. मी काय सांगतोय ते ऐक. आपण आईला त्याच्या पद्धतीने समजावून सांगूया, ती समजून घे. तुझं म्हणणं मला पटतंय दादा, पण वेद आणि माझ्या नात्यातला गुंता खूप वाढलाय रे. तो सोडवायला मला थोडा वेळ तर लागणार ना. थोडा वेळ तरी दे मला दादा. म्हणजे तुम्हा मुलींना तर्क वितर्क लावण्यात एवढा वेळ का घालवायचा असतो? समोरच्याच्या मनातलं तुम्हाला कळतच नाही. त्या वेदने तुला लग्नासाठी विचारलं होतं ना, आणि तू काय केलंस? त्याची परीक्षा घेतलीस. तुम्हा मुलींना आमच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही. तुला असायला काय झालं? आम्हा मुलींना मनातलं कळत नाही म्हणजे मितालीला सुद्धा? अरे दादा, कसला गोड आहेस रे. समजून पण किती छान सांगतोस, सल्ले पण देतोस. पण काय? दुसऱ्यांना सल्ले देणं सोपं असतं, पण हेच तू स्वतःच्या बाबतीत विसरतोस. काय स्वतःच्या बाबतीत? काय काय चालू आहे तुझं? काय? मितालीला साडीत बघून नुसतं तिचं कौतुकच करणार आहेस की गाडी पुढे पण जाणार आहे? तू काय बोलतेस मला नाही समजत. पण मला सगळं समजतंय आणि दिसतंय सुद्धा. सांग ना, मितालीला तुझ्या मनातलं कधी सांगणार आहेस? चल चल, तसं काही नाहीये माझ्या मनात. दादा, मी बहीण आहे तुझी. तू जरी सांगितलं नाहीस ना तरी सगळं कळतं मला. सांग ना, मिताली आवडते ना तुला? अरे बोल ना दादा, मला सांगायला काय? अरे दादा, आई, एवढं रागवायला काय झालंय तुला? तुमची तुम्ही कामं करा. अरे काय आज सगळं खोत कुटुंब एकत्र? काय विशेष काय? उत्तमच केलंस आई, फक्त थोडासा उशीर केलास.
हे जर आधी केलं असतंस ना तर बरेच अनर्थ टळले असते. बऱ्याच गोष्टी घडल्याच नसत्या. तू मध्ये बोलू नको शंकर. पोराची कोणती चूक पोटात घ्यायची, कोणती नाही घ्यायची, एवढी अक्कल आहे मला. सौरभ, माझ्या मागे आधीच व्याप काही कमी आहेत का? तुझा घाबरलेला चेहरा बघितला ना की मला धडधडायला लागतं. अगं आई, तुला कळतंय का? ज्या बाबाराव खोताला पूर्ण गाव घाबरतं, गोदावरी फूड्सच्या ऑफिसमध्ये ज्या माणसाचा दरार आहे, बाबाराव खोताचा शब्द मोडायची कोणाला हिंमत नाहीये. त्या बाबाराव खोताच्या कानाखाली मारते आजी. का? आई, आईचा अधिकार असतो आपल्या मुलावर. म्हणजे मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की हे सगळं एका बाजूला आणि आजीचा राग एका बाजूला. काय म्हणायचंय का तुला? आई, कळतंय का तुला? आजी जर सगळ्यांसमोर बाबांच्या कानाखाली मारू शकते, आपण जे काही करतोय हे जर तिला कळलं तर आपलं काय होईल? म्हणजे आपण याचे काही उद्योग करतोय ना. हे उद्योग काय? मूर्खासारखं काहीतरी काय बोलतोयस? आई, अगं आपण घरात कुरघोडी करतोय. मला दादाची जागा मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतोय. म्हणजे तू विचार कर, असं काय झालं की आजीने बाबांच्या कानाखाली मारली. आई, तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो. आई, थांब तिथेच. माझा शब्द मोडलास. तुला इतकं निक्षून सांगितलं, बजावून सांगितलं, तरी त्या सायलीला भेटण्याचं धाडस तुझ्यात येतच कसं? आई अगं मध्ये बोलायचं नाही. अरे तुझी ती मास्तरीण काय लायकी आहे रे त्या बाईची? मला घरी येऊन समज देते, फोनवर धमकी देते, हक्क मागते.